श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामींचा अक्कलकोट मधील आपण एक चमत्कार बघणार आहोत. अक्कलकोटात स्वामी गोविंद शास्त्री नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो विरक्त वृत्तीचा होता. समर्थांचा परमभक्त होता. स्वामी समर्थांचा तो असा एक परमभक्त होता. रोज स्वामींच्या दर्शनाला यायचा. चरणांना स्पर्श करून काही वेळ तो समर्थांकडे एकटक पाहतच उभा राहायचा. आणि प्रपंचातल्या काळजांमुळे खरे तर तो जेरी झाला होता. समर्थांचे दर्शन एवढाच काय तो सुखाचा क्षण तो रोज सकाळी अनुभवायचा. नंतर प्रपंचातल्या आर्थिक कटकटीत तो सामोरा जायचा. खूप वेळेला त्याच्या मनात यायचे की समर्थांना विचारावे, या आर्थिक विवंचनेतून कधीतरी सुटका होईल का? भिक्षुकी करून त्याला खरं तर कंटाळा आला होता. साक्षात स्वामी समर्थ प्रकट झालेले असताना लोकांच्या घरी जाऊन प्रतिमांची पूजा करायचे त्याला मनापासून आवडत नव्हते. केवळ 2 पैसे मिळतात आणि त्यावर प्रपंचाचा गाडा हळूहळू का होईना परंतु चालतो, म्हणून मनाविरुद्ध तो भिक्षुकी करीत होता. एके दिवशी त्याने मनाशी निश्चय केला की समर्थांना आपल्या प्रारब्धाच्या रेषा विचारायच्या. त्याप्रमाणे समर्थांचे दर्शन घेऊन तो नित्याप्रमाणे स्वामींकडे एकटक पाहत हात जोडून उभा राहिला. तो संधीची वाट पाहत होता. लोकांचा गराडा नित्यप्रमाणे स्वामींभोवती पडलेलाच होता. भिक्षुकीची वेळ झाली होती. त्याची चुळबुळ सुरू झाली. समर्थांची नजर त्या क्षणी गोविंद शास्त्र्यावर केंद्रित झाली. स्वामी त्याला म्हणाले, गोविंद शास्त्री, तुमच्या परसात जे सुपारीचं झाड आहे त्या झाडाच्या मुळाशी जे काही तुमचे प्रारब्ध आहे ते घ्या आणि उरलेला वेळ हरिचिंतनात घालवा. तुम्ही आजपासून भिक्षुकीला जायची गरज नाही. गोविंद शास्त्री आश्चर्यचकित झाला. स्वामींच्या लक्षात आपली चुळबुळ कशी का आली हेच त्याला कळेना. तो धावत धावत घरी गेला. झाडाच्या मुळापाशी खणून पाहिले. तेथे त्याला एका मडक्यात धन सापडले. गोविंद शास्त्रीला त्या झाडाच्या मुळाशी धन सापडले. ते पाहून त्याला हर्ष आनंद झाला. इतका आनंद झाला की धनाचा मातीचा घट घेऊन तो स्वामींपाशी आला. स्वामींच्या चरणाशी ते धन ठेवले. स्वामी म्हणाले, गोविंद शास्त्री, तुमची आर्थिक कटकट संपली. धन घेऊन जा. स्वामींचे आशीर्वाद घेऊन गोविंद शास्त्री घरी गेला. स्वामींचे स्मरण करून ते धन बायकोच्या हातात दिले आणि तो तडक स्वामींपाशी परत आला. स्वामींच्या सेवेत तो अष्टप्रहार राहिला. बघा स्वामींचा चमत्कार कसा आहे. आता अजून एक स्वामींचा आपण चमत्कार पाहणार आहोत. दाजी शास्त्री नावाचा एक निपुत्रिक ब्राह्मण आपल्या तरुण बायको सहित कोकणातून अक्कलकोटला आला होता. त्याची स्वामी समर्थांची कीर्ती त्याच्या कानावर गेल्यामुळे तो अक्कलकोटला आला. त्याची कृपा झाली तर आपल्या घरात बाळाची पावले रांगू लागतील अशी श्रद्धा मनी बाळगून दोघे स्वामींच्या सेवेत राहिले होते. ब्राह्मणाने आपली व्यथा स्वामींना सांगितली नव्हती. तो फक्त मूकपणे स्वामींची सेवा करीत होता. त्याच्या पत्नीची त्याला मनपूर्वक साथ होती. एक दिवस सकाळी दाजी शास्त्री स्वामींना वारा घालत उभा होता. त्याची पत्नी स्वामींचे चरण धुत होती. इतक्यात अक्कलकोट जवळच्या एका खेड्यात राहणारा तेली आपल्या 3 मुलांना घेऊन आला आणि स्वामींचे दर्शन घेऊन बाजूला उभा राहिला. तो दारिद्र्याने गांजला होता.
खायला अन्न नव्हते. स्वामींची कृपा झाली तर अन्नाचे 2 घास पोटात पडतील, या हिशोबाने तो तेली आला होता. स्वामींनी ब्राह्मणाच्या पत्नीला तिच्या पूर्वजन्मीच्या नावाने हाक मारली. लिंबे इकडे ये. स्वामींनी तिला म्हणाले, लिंबे इकडे ये. तेल्याबरोबर आलेली ही 3 मुले तुझीच आहेत. पूर्वजन्मी तू तेल्याची बायको होतीस. त्या मुलांना जवळ घे. स्वामींचे शब्द ऐकून ती ब्राह्मण स्त्री एकदम बावचळली. परंतु क्षणार्धात तिच्या मनात पुत्रप्रेम दाटून आले. मुले सुद्धा आई आई म्हणत ब्राह्मणाच्या बायकोकडे गेली. तो वृद्ध तेली आनंदाने बहरून आला, कारण त्याचे बायकोचे नाव तर लिंबाच होते. शेवटच्या मुलाच्या बाळंतपणात लिंबा मरण पावली होती. ही 3ही मुले ब्राह्मणाच्या पत्नीपेक्षा वयाने मोठी होती, परंतु उफाळून आलेले ब्राह्मण पत्नीचे पुत्रप्रेम सुद्धा अपूर्व होते. मग स्वामी म्हणाले, लिंबे तू या तेल्याबरोबर त्याच्या घरी जा. घरात जो रंगीत खांब आहे त्या खांबाखाली तू धनाचा गाडगा भरून ठेवला होतास, तो तू तुझ्या हाताने काढ आणि त्या तेल्याला देऊन टाक. म्हणजे त्याचे जन्माचे दारिद्र्य संपेल आणि तुला सुद्धा पुत्र होईल. स्वामींचे शब्द ऐकून जमलेल्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सर्वजण तेल्याबरोबर त्याच्या घरी गेले. ब्राह्मण पत्नीने रंगीत खांबाखाली कुदळीने खणले. आश्चर्य म्हणजे तेथे धनाने भरलेल्या मातीचा घट होता. मातीचा घट सापडला धनाने भरलेला. स्वामींचे शब्द सत्य ठरले. मग ब्राह्मण पती पत्नी स्वामींकडे परत आली. स्वामींचा निरोप घेतला आणि कोकणात गेली. थोड्याच महिन्यात ब्राह्मण पत्नीला तेजस्वी पुत्र झाला. स्वामींनी दोघांचे दुःख हरण केले. स्वामींनी केलेला चमत्कार अक्कलकोट भर घुमू लागला. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगते की नामस्मरण हाच सुखाचा महामार्ग आहे. कारण नामात आनंदाशिवाय दुसरे काहीही नाही. आपण आनंद दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु नामानंदासारखा आनंदाचा सतत कोसळणारा दुसरा धबधबा नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. देहभावनेने जगणे पुसून टाका आणि केवळ नामाच्या साक्षीने जगायला सुरुवात करा. नामदेव म्हणतात, नामदेव म्हणे सद्गुरूपासून नाम घ्या जाणोनी नाना काही. दुःखे आणि संकटे प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागलेली असतात. यापुढे माणसाला काही सुचत नाही. खूप वेळेला मग वाटते की आयुष्य संपले तर बरे होईल. यावर उपाय काय? एक लक्षात घ्या की प्रारब्धाच्या रेषा कुणालाच वाचता येत नाही. फक्त संत पुरुषच या रेषा वाचू शकतात. म्हणून त्यांनाच शरण जावे, तरच दुःखाला विराम मिळतो. संत पुरुष तुम्हाला नामाचा मार्ग दाखवतात. नाम तुम्हाला दुःखातून बाजूला कसे करते, म्हणून नामस्मरण करा. आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा. आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू.